नमस्कार महाराज. तुम्हाला जर मी सांगितलं की तुम्ही दिलेला सिंगल सुपर फॉस्फेट डीएपी 10-26-3-15 किंवा तुम्ही जेही मोठे फर्टिलायझर देत असाल, बल्क फर्टिलायझर जे फेकून देतात ते 70 ते 80% वाया जातात. हो, 100%. तुम्ही म्हणा कशाच्या साह्याने बोलतोय, कुठून बोलतोय, पहिले कमेंटला घाण घाण येतात. हे बघा मित्रांनो, दिसलं पाहिजे फक्त. काय म्हणतायत, पारंपरिक खते उपलब्धता कार्यक्षमता 18 ते 30% असते. बरोबर. तर 18 ते 30% लागतात. 18 ते 30%, मग 70 ते 80% वाया जातात. का जातात? म्हणजे मी जर माझी 50 किलोची डीएपी ची बॅग देत असो, तर त्याच्यातून जर 10 किलो डीएपी लागत असेल, तर उरलेलं 40 किलो डीएपीचं काय झालं? त्याचं काय झालं महाराज माहितीये का? तुमचा पीएच जर 7 ते 9 असेल तर त्याचा कॅल्शियम फॉस्फेट तयार होऊन गेला. तुमचा पीएच जर कमी असेल तर अल्युमिनियम फॉस्फेट तयार होऊन गेलं. म्हणजे हे लग्नात आलेले असे पाहुणे आहेत की ते जेवून जातात पण मुंदी टाकत नाहीत. ना ते नवरदेवाच्या कामाला येतात ना ते नवरीच्या कामाला येतात. अशा प्रकार होतो महाराज. म्हणजे डीएपीतला फॉस्फरस, 10-26ला फॉस्फरस, 3-15ला फॉस्फरस, 24-24ला फॉस्फरस वाया जातो मित्रांनो. किती टक्क्याने? 80%. कसं काय वाया जातो? जर तुमची जमीन 7 ते 9, 80% जमीन आपल्या 7 ते 9 पीएच मध्ये आहेत महाराज, 7च्या वरच आहेत. तर तुम्ही दिलेला एवढ्यांचं काय होऊन जातं? कॅल्शियम फॉस्फेट एकदम पक्का दगड होऊन जातो. काय होतं? पक्का दगड. तो हा फॉस्फरस अशा फॉर्म मध्ये जातो की त्या पिकाला घेताच येत नाही. आणि जर समजा तुम्ही एकदम खत दिले, चांगलं केलं आणि तुमचा जमिनीचा पीएच मेंटेन किंवा तुमचा जमिनीचा पीएच कमी आहे, तर अशा टायमाला बी खत दिले ना महाराज तुम्ही हे, तर साला इथे 9 ते 5 पीएच जर राहिला ना, तर अमोनियम फॉस्फेट अल्युमिनियम फॉस्फेट तयार होऊन जातंय तुमचं. मग मला म्हणजे इकडे दिलं तरी मग इकडे आड आणि तिकडे कुवा. मग करायचं काय? बरोबर ना? करायचं काय? हे असं केलं तर असं होतं, असं केलं तर असं होतं. मग माझं 10-26 मला नाहीच वाया जाऊ द्यायचं. साला पहिलेच किमता आसमान गगनचुंबी चालला गेलाय आणि अशा प्रकार व्हायला लागले तर मग कसं चालेल? आणि खरोखर होतंय मित्रांनो. मजाकचा विषय सोडा. एवढं दिलेलं आपण असं वाया जात असेल तर काय करायचं? तर आपल्याकडे तोही पर्याय आहे. त्याही गोष्टीवर आपण बोलू. तर इथे पर्याय सुचतो आपल्याला फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया. तुम्ही म्हणा काय रे बाबा फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया? मित्रांनो, निसर्गामध्ये प्रत्येकासाठी काही ना काही ठेवले गेलेले आहे. आता हे जे आहेत हे असे पाहुणे आहेत, हे बिगर कामाचे आहेत जमिनीमध्ये. म्हणजे हे पिकाला उपयोगी येणारे फॉस्फेट नाहीयेत. आपण टाकतो आणि हे यांच्या स्वरूपात होऊन जातात. कॅल्शियम फॉस्फेट आणि अल्युमिनियम फॉस्फेट किंवा फेरस फॉस्फेट, इरॉन. आपण इरॉन म्हणतो ना. काही हुशार असतील लगेच इरॉन उरान काही सांगेल, तो लिहून देऊ आपण. इरॉन अशा प्रकारमध्ये होऊन जातात महाराज. तर मग करायचं काय आता? अशा परिस्थितींना काय करायचं? मला पूर्ण 10-26ची बॅग लागलीच पाहिजे. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया सोडावं लागतील, जे की मी तुम्हाला मागे सांगितलं. मग हे सोडायचे कसे आणि हे काम काय करतात? पहिला मुद्दा, फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया मी का सोडू? हे काम काय करतात? तर महाराज, जेव्हा तुम्ही फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया सोडाल जमिनीमध्ये, कशासोबत सोडाल? प्लेन पाण्यासोबत. गुळाबरोबर सोडू नका, कशाबरोबर सोडू नका, त्याला वाढवत बसू नका. जर तुम्ही चांगल्या कंपनीचं जर प्रोडक्ट घेतलं, आता हे फॉस्फो एस म्हणून आहे आयपीएलचं, हाय डेन्सिटी एचडी फॉस्फरस, हाय डेन्सिटी पॉप्युलेशन आहे याच्यामध्ये. अशी बॉटल येते, हे बघा, अक्षरशः काचेच्या बॉटलमध्ये बंद आहे. खतरनाक काउंट आहे एकदम. किती काउंट असेल? मायला काउंट 1 × 10⁻10 एवढा काउंट आहे महाराज. दिसत नाही, बारीक आहे. तर असे प्रोडक्ट जर तुम्ही वापरले तर ते काय करतील? मग फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया माझ्या शेतामध्ये गेला, मग ते काय करतं महाराज? जेव्हा फॉस्फरिक सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया फॉस्फरिक सोल्युबलायझिंग तुमच्या शेतामध्ये गेले तर काही ऑर्गॅनिक ऍसिड रिलीज करतं. कोणते ऑर्गॅनिक ऍसिड्स? तर लॅक्टिक ऍसिड, ग्लुकॉमिक ऍसिड आणि ऍसिटिक ऍसिड
अजून फ्लुरॅन्सिक ऍसिड मी लिहिलं नाही बसणार नाही म्हणून, असे ऍसिड रिलीज करते. मग हे काय करतात, हे ऍसिड मित्रांनो या कॅल्शियमचं आणि या अल्युमिनियमचं फॉस्फरस सोबतचं लफडं तोडून टाकतात. म्हणजे याला याच्यापासून दूर करतात, याला याच्यापासून दूर करतात. वाईट संगतीपासून आई वडील जसे वडील मुलांना दूर करतात, तसे हे यांना, हे लॅक्टिक ऍसिड यांना दूर करतात. मग हा जो फॉस्फरस आहे या दोघांचा, हा पिकाला आपल्याला पुरेपूर वापरायला येतो. मग आता तुम्हाला पिक्चर क्लिअर झाला असेल की फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरियांचं महत्व काय आहे. मग सगळ्यात महत्वाचा प्रश्न मला जो पडलेला होता की केमिकल फर्टिलायझर आहेत सगळे, हे सगळं जहर आहे. जर थोडंसंही गाई म्हशीने खाऊन गेलं तर मरून जातील. एवढ्या मोठ्या म्हशी मरून जातात, तर हे बॅक्टेरिया जगतील का केमिकल फर्टिलायझर सोबत चढल्यावर? तर मित्रांनो, तज्ञांची माहिती घेतल्यानंतर, त्यांच्याशी बोलल्यानंतर कळालं की काहीच होत नाही केमिकल फर्टिलायझर बरोबर दिल्याबरोबर. पण देऊ नका. का देऊ नका? डीएपी, युरिया हे हाय ऑस्मॉसिक प्रेशर रिलीज करतात, त्याच्यामुळे त्याचा काउंटवर परिणाम होऊ शकतो. तर काय करायचं, याला देताना काय करायचं, समजा तुम्ही हे फेकून दिले, हे जर तुम्ही फेकून दिले तर तुम्ही त्याला ठिबक मधून सोडू शकता किंवा एखादी आपल्या शेणखतामध्ये मिक्स करू शकता. शेणखतासोबत टाकून हे बॅक्टेरिया तुम्ही देऊ शकता. तर याचा जो प्रमाण आहे शेणखतामध्ये, तर 25 ml एका लिटरला टाकायचं आणि 1 लिटर पाणी 15 लिटरला टाकायचं आणि शेणखताच्या गडावर फेकून द्यायचं. नाही तर मग एक बॉटल 50 ml ची ड्रिपने एका एकराला 200 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून द्यायची. मित्रांनो, एवढे जबरदस्त रिपोर्ट येतील. आणि हे जे तुमचा प्रकार आहे ना, हे डीएपी एसएसपी हा वाया जाण्याचा, हा तुमचा 1001% थांबेल, असा प्रकार आहे महाराज. तर तुम्हाला किती समजलं, काय समजलं ते मला कमेंट्स मध्ये सांगा. जर काही चुकलं असेल तर तज्ञ आहेतच, खाली कमेंट करतीलच. तर आजसाठी एवढंच महाराज. जय हिंद, जय महाराष्ट्र.